20 वर्षापासून माझ्या मनात हा प्रश्न चालू होता, जो आज परत तुमच्याच एका कट्टर फॉलोअरनी मला विचारलं, म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये हा आणायचा मी प्रयत्न करतोय. ओके, की म्युच्युअल फंडमध्ये माझी सिप तर सुरू आहे. पण त्याबरोबर मी माझं इक्विटी पोर्टफोलिओ क्रिएट करू का? असा क्वेश्चन विचारलाय कोणी, एजे कसर, आपले वन ऑफ द कट्टर फॉलोअर्सने विचारलेला आहे. ओके, मित्रांनो, आजपासून आपण ही जी मालिका सुरू करतोय, ही एक कट्टर फॉलोअर स्पेशल मालिका असणार आहे, जिकडे असेच म्युच्युअल फंड्स, ट्रेडिंग सायकोलॉजी आणि ट्रेडिंग स्ट्रॅटेजी रिलेटेड व्हिडिओज मी आणण्याचा प्रयत्न करेन. फ्रिक्वेन्सी मला माहिती नाही, पण हा व्हिडिओ रिलीज करायचा टाइम रात्रीचा 9 असणार, एवढं तर पक्का आहे. सो तुम्ही आपला संध्याकाळचा 4-5 वाजताचा निफ्टीचा व्हिडिओ बघितल्यावरती आपण हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता. ओके, सो व्हिडिओ सुरू करायच्या आधी परत आणि ह्या प्रश्नाचं उत्तर नीटपणे एकदम पटवून देण्याच्या हिशोबाने पहिलं माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल, पण टोटली फ्रीमध्ये, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. 24 वेळेत रिप्लाय करतील. ऑफर केलेली पण नीट वाचून घ्या. आवड येत असेल ऑफर तर नंतर पुढचे स्टेप्स घ्या. माझ्या या फ्री वेबिनार सिरीजचे बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. ओके, ॲडिशनली मोठा काहीतरी आयुष्यात मोठा कॉर्पस क्रिएट करायचा आहे 10 सीआर प्लसचा. कशा थ्रू? म्युच्युअल फंडच्या थ्रू, छोट्या मोठ्या सिप्सनी. तर मी तुमच्यासाठी तुमच्याबरोबर वन ऑन वन बेसिसवरती काम करायला रेडी ॲज अ मेंटर म्हणून समजू शकतात. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जस्ट क्लिक करून मेसेज करा आणि नंतर पुढे माझी टीम तुम्हाला स्वतः संपर्कात येऊन आणि पुढच्या स्टेप्स तुम्हाला सांगेलच. कशीही मी जर्नी तुमच्यावर वन ऑन वन बेसिसवर करायला रेडी आहे. ओके, जस्ट मेसेज करा, फॉर्म फिलअप करून सुरुवात करूया आपण ही म्युच्युअल फंड जर्नीची इमिजिएटली. सो फार मी 198 मराठी लोकांबरोबर काम करतोय ऑलराईट या जर्नीला घेऊन, आणि मला पाहिजे आहे की जास्तीत जास्त मराठी माणसांना आपल्या गोलपर्यंत घेऊन जायचं हा माझा ध्येय आहे. ओके, चला व्हिडिओची पण सुरुवात करूया. सो आता एका व्यक्तीचा, आता इन माय केस पहिला मी एक्सप्लेन करतो. मी सोफार मार्केटमध्ये 2003 पासून येऊन जाऊन आहे ऑफकोर्स, पण 2011 पासून मी कन्सिस्टंटली मार्केटमध्ये आहे. 2011 पासून तर 2025 जर आपण बघायला गेलो, मागचे 14 वर्षामध्ये मला एक गोष्ट कळली. 14 पेक्षा आपण 13च म्हणूया, कारण 2024 मध्ये मला रिअलाइज झालं की 2013 मध्ये मला रिअलाइज झालं की मी एक ट्रेडर आहे. ओके, पण माझ्या साथीला एक कोणतरी अजून एक ट्रेडर असणं गरजेचं आहे, जो माझा फंड मॅनेज करेल. ओके, तर आता एक तर मी स्वतः कोणाला दुसऱ्याला एम्प्लॉय करू शकतो, जे पैसे जास्त लागणार आणि परवडणार पण नाही, आणि तो माझी स्ट्रॅटेजी कशी वापरेल किंवा काय मी सांगितलं त्याला जमेल की नाही ते मला माहिती नाही. सो एका इंडिव्हिज्युअलला हायर करू शकत नाही. सो माझ्याकडे सर्वात बेस्ट पर्याय होता, तो म्हणजे एका म्युच्युअल फंड मॅनेजरला हायर करायचा. ऑफकोर्स आपण म्युच्युअल फंडला पैसे देतो इन्व्हेस्ट स्कीम्समध्ये, तिकडे आपण मॅनेजरला हायर केल्यासारखं झालं, राईट? आता विचार करा, एवढा सुशिक्षित फंड मॅनेजर जर आपल्याला काही एक 100 रुपयाची सिपनी पण भेटू शकतो, तर प्रॉब्लेम काय? सो ह्यामुळे काय झालंय आता, महेश पाटीलकडे आजच्या तारखेला 2 गोष्टी झाल्यात, की मी काय करतो व्हिडिओची सुरुवात, की मी एक ट्रेडर आहे आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहे. सो बाय डिफॉल्ट माझा ट्रेडिंगचा जो पैसा आहे तो मी डायरेक्टली मीच मॅनेज करणार, आणि माझा इन्व्हेस्टिंगचा पैसा जो आहे, ज्याला मला टचच करायचा नाहीये, ज्याच्यामध्ये भले तो म्युच्युअल फंड मॅनेजर ट्रेड करून दे, काय करायचं याला करून दे, ते मी इकडे टाकत राहणार. सो ह्या महत्वाच्या रिझन मध्ये 2024 मध्ये मी सुरू केली ही जर्नी. ओके, 2024 मध्ये सुरू केलेली जर्नी आता सो फार माझा 11,53,481 रुपयापर्यंत पोर्टफोलिओ सो फार पोहोचलेला आहे जेव्हा हा व्हिडिओ बनतोय तेव्हा. ओके, ऑफकोर्स हा वाढतच जाणार आहे. ऑलराईट, सो मागच्या वर्षभरात जवळजवळ 11.5 लाखापर्यंत पोर्टफोलिओ मी टच केलेला आहे. ओके, सो ह्याच्यामधले प्रत्येक रुपया हा क्लिअरली लॉंग टर्म साठी मार्क्ड आहे. त्याच्यासाठी क्लिअरली माझा गोल डिफाईन्ड आहे. गोल काय आहे माझा, की एकतर 25 वर्षानंतर मी विथड्रॉल करायला सुरू करेन, किंवा जर 100 सीआरचा हा आकडा टच करतो पोर्टफोलिओ, तेव्हा या पोर्टफोलिओ मधनं मी 10 सीआर ॲज अ स्वतःला ऐश करण्याच्या हिशोबाने, एक छान मस्त घर घेण्याच्या हिशोबाने, बांधण्याच्या हिशोबाने गावाकडे, अजून मोठं घर बांधण्याच्या हिशोबाने गावाकडे, त्यासाठी मी 10 सीआर विथड्रॉ करेन. ओके, सो क्लिअर कट गोल्स ठेवलेले आहेत. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये काही इतरही सब पोर्टफोलिओज पण आहेत, माझ्या मुलींचे पण आहेत. ओके, आणि माझ्या मिसेसचे पण आहे, पण ओव्हरऑल धरून जरा फॅमिली नेट होता, पण 100 सीआर पोहोचली तरी सगळे गोल सगळ्यांची मीट होतील, राईट? सो
अशा प्रकारे मी बोललो की मला ह्या पोर्टफोलिओ ट्रेडिंग नाही करायची. ह्या पोर्टफोलिओमध्ये जर माझा पोर्टफोलिओ 15% जरी वाढला, मार्केट 12% वाढतंय, चांगले फंड सिलेक्शन करता आले, तर 15% जर वाढला पोर्टफोलिओ, तर लाईफमध्ये अजून पाहिजे काय? कारण 10,000 रुपयाची सिप जरी कोण करत बसलं, तरी पण 3.5 कोटी होण्याचे चान्सेस आहे 25 वर्षानंतर. 35,000 ची सिप केली कोणी, तर 25 वर्षानंतर 3.5 काय म्हणतात 10 कोटी होण्याचे चान्सेस आहे फुल ऑन. जर कोणी 3.5 लाख रुपयाची सिप केली महिना, तर 100 कोटी पण होण्याचे चान्सेस आहे पोर्टफोलिओला घेऊन. ओके. सो अशा प्रकारे मी बोललो जर एवढं सोयीस्कर जर काम असेल आणि इन्व्हेस्टिंग जर मला पर्सनली एवढी जमत नाहीये, ट्रेडिंग सायकोलॉजीच्या हिशोबाने मला थोडीशी इश्यूज येतात मला कुठल्या गोष्टीला होल्ड करण्याच्या हिशोबाने, तर मी म्हणालो की चला बाबा ह्याच्यासाठी मला एक माझा वेगळा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ असावा. ओके. सो हा झाला पहिला ट्रेडर ज्याला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओची गरज पडली. सेम म्हणून प्रत्येकाला सांगतो, भले तुम्ही ट्रेडर असाल, तुमचा पण थॉट प्रोसेस ही असली पाहिजे की काहीतरी लॉंग टर्म आपला गेलाच पाहिजे म्युच्युअल फंडच्या मार्फत. आता जो क्वेश्चन जो आलेला आहे विथ रिस्पेक्ट टू एजंटचा, त्यांनी जे ऍक्च्युअली म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत आहेत, ओके, आणि येणाऱ्या 20 वर्षांनी पण करत राहणार आहेत, तर इन दॅट केस लॉंग टर्मचा पण पोर्टफोलिओ बनवणं गरजेचं आहे का? तर इन दिस केस मी माझ्या प्रत्येक क्लायंटला जे सांगतो ना, मी ते तुम्हाला सांगणार. ओके. लॉंग टर्म साठी पोर्टफोलिओ क्रिएशनच्या हिशोबाने डायरेक्टली भानगडीत पडायचंच नाही. कारण पूर्वीसारखं मार्केट राहिलेलं नाहीये. आपण आपल्या प्रत्येक स्टॉकला लक्ष देऊ शकत नाही. ओके. प्रत्येक गोष्टीला आपण वेळ देऊ शकत नाही. आपण जर आपली जी वेळ जर आपण मोजली किमतीत, तासामध्ये जे आपल्याला आवरली पैसे जे कंपनी देते, राईट? आपण जेव्हा आयटी वाल्यांना तर माहिती असणार, तुम्ही जे माय टाइम अँड एक्सपेन्सेस भरतात तेव्हा तुमचे 9-9 तास भरतात, ते परत तासाला तुमचे पैसे भरतात. जेव्हा तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ रिसर्च करत बसाल, त्याच्या मागची तासाची जर तुम्ही कॅल्क्युलेशन घेतली, तुमचं रिटर्नच तुम्हाला काही भेटणार नाही. तोच वेळ जर दुसरीकडे अजून चांगल्या उपयोगाच्या गोष्टी, पर्सनल टाइम, फॅमिली टाइम, वर्क टाइमला जर दिला उलट जास्त पैसे उत्पन्न होईल. सो त्यासाठी जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये लॉंग टर्म साठी पैसा लावलेला असाल, तर मला वाटत नाही कोणीही डायरेक्ट स्टॉक इन्व्हेस्टिंग साठी लॉंग टर्म मध्ये पैसा लावला पाहिजे. हा जर तुम्ही प्रश्न असा विचारला की महेश सर किंवा महेश सर मला ट्रेडिंग करायची आहे, तर मी म्हणेन ठीक आहे, ट्रेडिंग करू शकतात. अल्ट्रा लार्ज कॅप मध्ये बघा, अल्ट्रा लार्ज कॅप मध्ये करायचा प्रयत्न करा. बाकी स्मॉल मिड कॅपच्या नादी अगेन लागू नका. आता ह्याच्या मागचं परत मी अजून एक सिंपल एक यूज केस म्युच्युअल फंडचा घेऊन सांगतो. ओके. जेव्हा मार्केटमध्ये क्रॅश येतो, राईट, तेव्हा आपल्याकडे किमान प्रत्येकाकडे 10 पण नाही 20-25 स्टॉकचा पोर्टफोलिओ असतो. आणि मार्केट जेव्हा पडतं, त्या पैसे एनिवेज आपल्याकडे कमीच असतात किंवा नसतातच बऱ्याच लोकांकडे. पण समजा तुमच्याकडे नशिबाने पैसे आहेत तुमच्या अकाउंटला, तुमचं बरोबर सॅलरी आली आहे. पण स्टॉक एव्हरेज करणार तरी कुठला एव्हरेज करणार, राईट? ते पण समजणं गरजेचं आहे. कारण पूर्ण पोर्टफोलिओ तुम्ही सरसकट एव्हरेज करू शकत नाही. पण इकडे सेम माझ्याकडे एकच फंड आहे आणि तोच एकच फंड पडलेला आहे. त्या फंडला मी फुल सरसकट एव्हरेज करू शकतो, इव्हन छोट्या अमाऊंटने पण. सो हा फायदा आहे, स्पेशली जर तुमचा गोल लॉंग टर्म असेल. माझ्या मते मी तर विजन मध्ये क्लिअर ठेवलं, जे पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असतील हे सगळे सरसकट सगळे म्युच्युअल फंड मध्ये जातील. बाकी जो ट्रेडिंग जे मला करायची असेल किंवा इतर ज्या गोष्टी मला करायची असेल, ऑप्शन ते मी माझ्या पर्सनल पोर्टफोलिओ मध्ये करत राहील. सो त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने ट्रेडर बनावं स्टॉक मार्केटमध्ये, पण इन्व्हेस्टर म्युच्युअल फंडच्या मार्फतच करावा. कारण तो हेडेक त्या म्युच्युअल फंड मॅनेजरलाच करू दे. तो पण लक्षात ठेवा, तो पण ट्रेड करतो आहे, फक्त आपले टॅक्सेशन लागत नाहीये हे लक्षात ठेवा. ते पण लोक ट्रेडिंग करतात छोट्या कॅपिटलने आपल्या बरोबर, म्हणजे आपल्या अकाउंट्समध्ये म्युच्युअल फंडच्या. तर समजा ना तुम्ही ट्रेड केल्यासारखं. सो त्यासाठी आय होप तुम्हाला सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करत असाल, तर लॉंग टर्म पोर्टफोलिओ क्रिएट करण्याची गरज नाहीये. जर तुम्ही स्टॉक मार्केट ट्रेडर असाल आणि लॉंग टर्म पोर्टफोलिओ क्रिएट करायचा असेल, तर बेस्ट ऑप्शन आहे म्युच्युअल फंडच्या थ्रू जाऊन तिकडे फक्त बाय अँड होल्ड फॉर एव्हर. टार्गेट मीट होईपर्यंत, गोल अचीव्ह होईपर्यंत एकही म्युच्युअल फंडचं युनिट विकायचं नाही. उलट प्रत्येक फॉलमध्ये सरसकट त्या फंडला इन्व्हेस्ट करत बसायचं. आणि हेच जर तुम्हाला मोटिवेशन पाहिजे असेल, माझ्या मेंटरिंगच्या अंडर, माझ्या गायडन्सच्या अंडर म्युच्युअल फंड्सला घेऊन जर तुमची मोठी संपत्ती जर तुम्हाला क्रिएट करायची असेल, माझा पर्सनल गोल 100 CRचा आहे. माझा पर्सनल म्युच्युअल फंड पोर्टफोलिओचा घेऊन एक्स्ट्रीमली अचिवेबल आहे माझ्यासाठी. कारण जर मी 3.5 कोटी रुपये जर मी इन्व्हेस्ट केलं, तर माझे नक्की ते होणार आहेत. ओके. माझ्यावर काम करू इच्छित असाल तुमच्या पोर्टफोलिओला घेऊन, तर मी नक्की तुमच्यावर काम करायला रेडी आहे. ओके. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जस्ट मेसेज करा. ओके. मेसेज केल्यावरती तुम्हाला एक फॉर्मचं लिंक येईल, ते भरून घ्या
आणि नंतर माझी टीम तुम्हाला स्वतः आणि ते परत मेसेज केल्यावरती माझी टीम तुम्हाला स्वतः कॉन्टॅक्ट करेल आणि पुढच्या स्टेप्स पटापट एक्सप्लेन करून आपली जर्नी पटकन सुरू करू. ऑलराईट. मी आहे महेश पाटील. आय होप जमेल तेवढा मी दर दिवसाला, ऑफकोर्स पॉसिबल नाही, पण दर दिवसाला रात्री 9 वाजताचा हा कट्टर फॉलोअर स्पेशलचा व्हिडिओ तुमच्यासाठी रिलीज करत राहीन, ज्यामधनं आपण अशाच काही गोष्टी ज्या फक्त ठराविक स्पेसिफिक लोकांना आवडतात, इलिट लोकांना आवडतात, त्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. तोच काय नॉलेजेबल गोष्टी खूपच कमी लोकांना आवडतात. तर म्हणून कट्टर फॉलोअर स्पेशल आजपासून सुरू 9 वाजता 1 डिसेंबर पहिला आपला व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.